नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संजना आणि ईशा आप्पांचं आणि आजीचं सामान फेकून देत असतात. अडगळीचं सामान झालंय म्हणून ते सामान बाहेर काढत असतात. या गोष्टीचा यशला खूप राग आलेला असतो आणि मग यश आता दोघींच्याही रूममध्ये जातो आणि त्यांचे कपडे, त्यांचे मेकअपचं साहित्य घेऊन येतो आणि म्हणतो की जर आप्पांचं सामान तुम्हाला अडगळीचं वाटत असेल तर तुमचीही या घरामध्ये अडगळच आहे. तुमच्या सुद्धा अडगळीच्या वस्तू आम्ही फेकून देणार. तेव्हा संजना खूप चिडते आणि म्हणते, हाऊ डेअर यू, माझ्या वस्तूंना हात लावण्याची तुझी हिंमतच कशी काय झाली. त्याच वेळी आरोही आणि अनघा सुद्धा त्यांचं सामान घेऊन येतात. आरोही ईशाचं सगळं सामान घेऊन आलेली असते बाहेर फेकायला. तेव्हा ईशा उठते आणि म्हणते की आरोही, तू माझ्या सामानाला का हात लावला आणि तू माझं सामान का घेऊन आली आहेस. तर अनघा मात्र आभीचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स घेऊन आलेली असते आणि अनघा आता ते बाहेर फेकणार असते. तर आभी येतो आणि म्हणतो की अनघा, अगं काय करतेस तू माझ्या डॉक्युमेंटला का हात लावलास आणि माझे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे ही. अनघा म्हणते की ही पण अडगळच आहे ना, बाहेर फेकून येते मी आणि मला माझ्या रूममध्ये ही अडगळ अजिबात नकोय. तसंही गेली कित्येक वर्ष हे एका कोपऱ्यामध्येच पडून होतं आणि मला नाही वाटत या गोष्टीची काही गरज आहे. आभी म्हणतो की हे ठरवणारी तू कोण आहेस. तर अनघा म्हणते की एक्झॅक्टली ज्याच्या वस्तू आहे त्याला ठरवू द्यात ना. मग आजी आप्पांच्या वस्तू फेकून देणारे तुम्ही कोण आहात. आभी म्हणतो की आजी आणि आप्पा परत येतील याची काय गॅरंटी आहे. यश म्हणतो की आभी काहीही बोलू नकोस, आजी आणि आप्पा परत येणार आहेत आणि मी त्यांना शोधून आणणार आहे. तेव्हा आभी म्हणतो की मग आता ते परत येईपर्यंत आपण त्यांची वाट बघत बसायचंय का. अनघा म्हणते की मग काय झालं, थोडं थांबलं तर आभाळ कोसळेल का तुमच्यावर. आभी म्हणतो की अगं अनघा, तुला कळतंय का, तो बिल्डर हे घर कधीही सोडायला सांगेल. अनघा म्हणते की ठीक आहे चालेल, मग ह्या फाईल्स मी फेकून देते, म्हणजे बिल्डर आल्यावर बिल्डरला हे घर मोकळं भेटेल ना. आभी म्हणतो की वेडी आहेस का तू, कोणी हक्क दिला तुम्हाला या वस्तूंना हात लावायचा. आरोही म्हणते की का आम्ही या घरच्या सुना नाही आहोत का. ज्या प्रकारे संजनाताई हे घर क्लीन करू शकतात त्याप्रमाणे आम्हाला ज्या गोष्टींची अडगळ वाटते ते सामान आम्ही बाहेर नाही काढू शकत का. तर आभी आरोहीला म्हणतो की तू तर यामध्ये बोलूच नको आणि तू इथल्या कुठल्याही गोष्टीला हात लावणार नाही, या सगळ्या माझ्या वस्तू आहेत. तेव्हा यश म्हणतो की का रे, स्वतःवर आल्यावर सगळ्या माझ्या वस्तू असं करायला लागलास आभी तू. अरे फक्त तुझ्या 4 फाईल्स फेकून देतोय म्हणून तुला एवढा राग आला. आणि तुम्ही तर मात्र आप्पांच्या घरातून त्यांना हाकलून दिलंय. जेव्हा आप्पांचं त्यांचं स्वतःचं घर त्यांना सोडून जावं लागत असेल तेव्हा त्यांना किती त्रास झाला असेल या गोष्टीचा. आणि एक गोष्ट तुम्ही तिघही लक्षात ठेवा की जर आजी आणि आप्पाच्या कुठल्याही सामानाला जर तुम्ही हात लावला तर तुमचं सगळं सामान मी बाहेर फेकेल. तेव्हा तिघही असेच उभे असतात. यश म्हणतो की असं ना, मी आत्ताच्या आत्ता तुमच्या तिघांचंही सामान फेकून आलो, असं म्हणत यश तिथून निघून चाललेला असतो. तेव्हा अनिरुद्ध त्याला थांबवतो. अनिरुद्ध त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो की काय रे, काय चाललंय यश, तुझं डोकं वगैरे फिरलंय का तुझं. तेव्हा यश म्हणतो की हो फिरलंय माझं डोकं, परंतु मी आईसाठी शांत होतो कारण तिला या घरामध्ये कलह नको होता. पण तुम्ही मात्र समोरच्या शक्तीचा अंत बघता आणि आता बस झालं, मी आता तुमचं काहीच ऐकून घेणार नाही आणि मी फक्त या घरातलं सामान नाही तर अडगळ वाटणारी माणसं सुद्धा या घरातून फेकून देणार आहे. आता मला बघू देत की मला कोण अडवते ते. तर अरुंधती सुद्धा म्हणते की यावेळी मी यशला कधीही थांबवणार नाही. आता यशला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि मी तुम्हाला शांतपणे सांगतेय की आई आणि आप्पा हे घर सोडून निघून गेलेले नाहीयेत. हे घर त्यांचं आहे आणि त्यांचा सुद्धा या घरावर तितकाच अधिकार आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पुन्हा आई आप्पांच्या वस्तूंना हात लावण्याचा विचार देखील मनात आणू नका. अनघा अरुंधतीला म्हणते की काय ग, आमच्या घरामध्ये राहून आम्हालाच धमक्या देतेस तू, काय करशील ग तू. अरुंधती म्हणते की बघायचं तुला मी काय करेल ते. यश जा आणि सगळ्या वस्तू फेकून ये उकिरड्यावर. संजना म्हणते की थांब यश, तू असं काहीच करणार नाही. अरुंधती म्हणते की का, आता का थांबायला पाहिजे ग तुला. आणि तसेही फक्त एकट्या संजनाच्या नाही, सगळ्यांच्याच वस्तू उकिरड्यावर फेका. सगळेच या पापामध्ये भागीदार आहेत ना. मग आता आरोही, अनघा आणि यश तिघही आता संजना, आभी आणि ईशाचे कपडे वगैरे फेकून द्यायला लागतात. तेव्हा ईशा म्हणते की नाही थांबा प्लीज, तुम्ही माझ्या सामानाला हात लावू नका. हे बघा, वाटलं तर मी प्रॉमिस करते की मी आप्पांच्या आणि आजीच्या सामानाला हात लावणार नाही. संजनाला ती म्हणत असते की उगीच ऐकलं ह्या संजनाचं. आणि आभीलाही म्हणते की आभी दादा, तू तुझं सामान घे आणि उगाच संजनाच्या ह्या गोष्टीमध्ये साथ देऊ नकोस. मग आता ईशा असं म्हटल्यावर आरोही लगेचच तिचं सामान खाली करते. मग अनघा सुद्धा आभीचं सगळं सामान रिटर्न करते. अरुंधती म्हणते की चल यश, कदाचित यांना अक्कल आलेली दिसते, आपल्याला आई आणि आप्पांना शोधायला हवं. आपण नितीनला एकदा भेटूयात, बघूयात की काही पत्ता लागलाय की काय.
मग यश आता अनघा आणि आरोहीला सांगतो की आरोही आणि अनघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आता आप्पा आणि आजींचं जे काही सामान आहे ते बाबा, ईशा, आभी आणि संजना चौघही मिळून जिथल्या तिथे लावून देणार आहे. हा सगळा पसारा फक्त ते आवरणार आहे आणि यामध्ये तुम्ही त्यांची मदत करायची नाही. कुठलीही गोष्ट ते टाकून देताय की नाही हे नीट बघा आणि जर त्यांनी कुठल्या गोष्टी टाकून दिल्या तर मग मला सांगा, मग मी बघतो काय करायचं ते. तेव्हा संजना म्हणते की अरे यार, ही कसली दादागिरी आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की मग संजना, तुम्ही करता त्याला काय म्हणायचं. आम्ही तुमची दडपशाही अजिबात सहन करणार नाही. इथे आई आप्पांचा पत्ता लागत नाही आणि तुम्हाला हे सर्व सुचतंय. निदान जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा. चल यश, असं म्हणून अरुंधती आणि यश दोघंही आता पुन्हा आजी आणि आप्पांना शोधायला फिरतात. तर इकडे आप्पा आणि कांचन दोघंही आता वृद्धाश्रमात परत आलेले असतात आणि वृद्धाश्रमातील काही वृद्ध लोक हे एकमेकांशी बोलत असतात, कॅरमचा खेळ खेळत असतात. ते बघून कांचन आप्पांना म्हणत असते की काय हो, या सगळ्यांना त्यांच्या घरची आठवण येत नसेल का. तेव्हा श्रीधर काका म्हणतात की अजिबात नाही. घरच्यांनी जर आपल्याला एवढी हीन वागणूक दिली आहे तर कोणाला घरी जावं वाटेल. इथे सगळ्यांची अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाते, सोबतच सगळ्यांना प्रेमानेही वागवलं जातं. सगळेजण इथे खुश आहेत, कोणालाच घरी जावंसं वाटत नाही. तुम्हाला बघायचंय का हे. आणि मग श्रीधर काका सगळे तेथील वृद्ध लोकांना म्हणतो की इकडे बघा एकदा सगळ्यांनी, माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की पुन्हा तुम्हाला तुमच्या मुलांकडे जावंसं वाटतं का. तेव्हा सर्व लोक म्हणतात की नाही. मग श्रीधर काका कांचनला म्हणतात की बघितलं वहिनी, कोणालाही इथून जावंसं वाटत नाहीये. त्याच वेळी निशा मॅडम येतात आणि म्हणतात की हे काय, अजून तुम्ही कोणी झोपलं नाही का, झोपायची वेळ झाली आता. श्रीधर काका म्हणतात की अहो मॅडम, आपल्या नवीन मेंबरची सगळ्या मेंबर्ससोबत ओळख करून देत होतो. मग मॅडम म्हणतात की आता झाली ना ओळख, चला बरं झोपायला. सर्वजण आता झोपायला जातात. तर श्रीधर काका आप्पांना म्हणतात की मग विनायकराव, उद्या सकाळी वॉकिंगला येणार का, पुन्हा एकदा एक कटिंग चहा घेऊ. तर आप्पा म्हणतात की हो चालेल ना, जाऊयात आपण नक्की. श्रीधर काकांसोबत आप्पांची चांगलीच मैत्री झालेली असते, ते बघून कांचनला छान वाटतं. श्रीधर काका तिथून निघून गेल्यावर कांचन आप्पांना म्हणते की अहो, इथे सगळं चांगलं आहे, मला माहिती आहे, इथली लोकही चांगली आहेत, परंतु मला इथे करमत नाहीये. आपण एक काम करूयात ना, आपण आपल्या गावाकडे जाऊया ना, गावच्या घरी राहूयात. आणि तशी आता पैशांची व्यवस्था झाली आहे ना. आप्पा म्हणतात की बरं ठीक आहे, तुला करमत नाहीये ना, जाऊयात आपण गावाकडे, उद्याच जाऊयात. आता झोपायला चल, आपण आता झोपूयात. तेव्हा कांचन म्हणते की हो. कांचन म्हणते की मला तर खूप आनंद होतोय की आपण एवढ्या दिवसानंतर गावी जातोय, गावच्या घरी आपल्याला किती शांत झोप लागेल, असं कांचन आप्पांना म्हणत असते आणि म्हणते की चला आपण लवकर झोपूयात, म्हणजे लवकर उठू. कांचन आणि आप्पा दोघंही झोपायला जातात. तर इकडे अरुंधती झोपलेली असते, परंतु तिला काही झोप येत नसते. घडलेला प्रकार तिला आठवत असतो की कशा प्रकारे अनिरुद्धने फसवून आप्पांच्या सह्या घेतल्या. घरातल्या सगळ्यांचं बोलणं तिला आठवत असतं. आभी म्हणत असतो की जर हे घर बिल्डरला देऊन जर घरातल्यांचं भलं होणार असेल तर आपण हे घर का नाही द्यायचं बिल्डरला. अरुंधतीला आप्पा आणि कांचनची खूपच आठवण येत असते. जेव्हा ती त्या घरामध्ये राहायची तेव्हा मात्र आप्पा तिचे किती काळजी घ्यायची आणि सोबतच कांचन जरी बोलण्यात फटकळ असेल तरी सुद्धा अरुंधतीची किती काळजी घ्यायची, अरुंधतीला जपायची, अरुंधतीला खाऊ पिऊ घालायची. या सगळ्या गोष्टी अरुंधतीला आठवत असतात आणि मग ती मनातच म्हणत असते की आई आप्पा, तुमच्याशिवाय या घराला घर पण नाहीये. आम्हाला तुमची खरंच खूप आठवण येते आणि आई आप्पा, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे फक्त सुखी राहा आणि आनंदी राहा. बाप्पा, माझ्या आई आप्पांवर येणारी सगळी संकट तू मला दे. त्या दोघांना कायम आनंदात ठेव आणि माझी आणि त्यांची लवकरात लवकर भेट होऊ देत. दुसऱ्या दिवशी सकाळी आता सर्वजण हॉलमध्ये जमलेले असतात. तेव्हा अनिरुद्ध यशला म्हणत असतो की यश, तू आप्पांसारखाच हट्टीपणा करतोय. आत्ताच्या आत्ता मी तुला सांगतोय की या एनओसीवर तू सह्या कर. यश म्हणतो की बाबा, एक वेळा नाही तर 1000 वेळा माझं सांगून झालंय की मी सह्या करणार नाही म्हणजे नाही. आभी म्हणतो की यश, अरे तुझ्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार कर, अरे त्याला मोठं घर मिळेल. यश म्हणतो की मला नकोय ते मोठं घर आणि आजी आणि आप्पांशिवाय कसा राहणार आहे मी त्या घरामध्ये. संजना म्हणते की ओ माय गॉड यश, अरे येतील ते परत, तू नको काळजी करूस. यश म्हणतो की अजून त्यांचा पत्ता नाहीये, ते कसे घरी परत येतील. तर अनिरुद्ध म्हणतो की अरे मी घेऊन येईन त्यांना परत. आप्पा आपल्या सगळ्यांबरोबर टॉवरमध्ये राहतील, मी त्यांना कन्व्हिन्स करेल. यश म्हणतो की तुम्ही आई आप्पांना कन्व्हिन्स करणार, अहो स्वतःच्या आईवडिलांना तुम्ही फसवलंय तर मी कोण आहे. अनिरुद्ध चिडतो आणि म्हणतो की आपल्याला खरंच याच्या सहीची गरज आहे. मी आधीच तुम्हाला म्हणत होतो की याच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाहीये.
हा पूर्णपणे त्याच्या आईवरच गेलाय. तर विशाखा अनिरुद्धला शांत करते आणि म्हणते की दादा प्लीज तू शांत हो, आणि ती यशला म्हणत असते की यश तू प्लीज एकदा आरोही सोबत बोल. मग यश आरोहीला म्हणतो की आरोही आपण या गोष्टीवर ऑलरेडी डिस्कशन केलंय, त्यामुळे तू तुझा निर्णय सगळ्यांना सांगून टाक. मग आरोही आता यशच्या हातामध्ये हात देत म्हणते की मला माझं बाळ इथे समृद्धीमध्येच वाढायला हवंय, कारण मला माहिती आहे की त्याचं बालपण जेवढं इथे आनंदात जाईल तेवढं त्या टॉवरमध्ये कधीही जाणार नाही. विशाखा म्हणते की तुम्ही दोघंही चुकीचा विचार करताय. यश म्हणतो की आणि आम्हाला तुम्ही दोघं चुकीचे वाटताय. विशाखाला तो म्हणत असतो की अगं आत्या आजी आप्पांच्या काय भावना आहेत ह्या तुला कळत नाही का. विशाखा म्हणते की अरे यश मलाही वाईट वाटते, परंतु शेवटी भविष्याचा विचार करावाच लागणार ना. आता संजनाने मला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या तेव्हा मला त्या पटल्या. यश म्हणतो की त्या संजना इतकी भावनाशून्य व्यक्ती ना तर दुसरी कोणी असू शकत नाही. अगं ही तुमच्या सगळ्यांची कान भरते आणि तुम्ही मात्र हिच्या तालावर नाचताय. संजना म्हणते की यश जरा तोंड सांभाळून बोल हा, माझ्या तालावर नाचण्यासाठी हे काय एवढे लहान आहेत का. यश म्हणतो की वयाने नाहीये पण जाऊ दे, एनिवेज मला हे घर फक्त हवंय म्हणजे हवंय. मला सांगा तुम्हाला हे घर कमी पडतंय का. मला सांगा मी एकटं याच्यावरती लोन करतो, मी वरचा एक मजला वाढवून घेतो, ते कर्ज सुद्धा मी एकटा फेडतो, परंतु मी तुम्हाला विनंती करतोय की प्लीज तुम्ही असं करू नका. समृद्धी आपण वाढवू, परंतु तुम्ही असं समृद्धीला सोडून जाण्याचा विचार करू नका. तुम्ही प्लीज ऐका माझं, मी तुमच्या समोर हात जोडतो. तेव्हा संजना म्हणते की यश आता या सगळ्या गोष्टीचा काही उपयोग होणार नाहीये, कारण आम्ही ऑलरेडी ही जागा बिल्डरला दिली आहे, त्यामुळे प्लीज आता तू सही कर आणि या सगळ्या गोष्टीतून मोकळा हो. परंतु यश सांगतो की माझं ऑलरेडी ठरलेलं आहे, मी या पेपर्सवर सह्या करणार नाही. संजना म्हणते की ठीक आहे, उगाच तुझ्या एकट्याची सही नसेल तर त्याने काही फरक पडणार नाही, उलट तुला कोर्टाच्या चक्रास माराव्या लागतील. अनिरुद्ध म्हणतो की हे बघ यश, आम्ही तुला कर्टसी म्हणून विचारतोय, परत आम्हाला म्हणू नकोस की आम्ही तुला काहीच विचारलं नाही म्हणून. असं बोलून सर्वजण तिथून निघून जातात. तेव्हा जाता जाता विशाखा ही यशला सांगते की यश अरे मी तुला पुन्हा सांगते की तू पुन्हा एकदा विचार कर. यश म्हणतो की आत्या माझा निर्णय झालाय ऑलरेडी, आणि माझं ठरलेलं आहे की मी कुठल्याही पेपर्सवर सह्या करणार नाही. एवढं बोलून आता यशही तिथून निघून जातो. तर यश आता अरुंधतीच्या घराकडे आलेला असतो. अरुंधती घाईघाई चाललेली असते. यश अरुंधतीला विचारतो की अगं आई कुठे चालली आहेस तू. तेव्हा अरुंधती सांगू लागते की अरे नितीनचा फोन आला होता आणि ते मला म्हणाले की एका वृद्धाश्रमात जायचंय, तिथे आपण जाऊन बघूयात. यश म्हणतो की बरं ठीक आहे, तू एकटी जाऊ नकोस, मीही तुझ्यासोबत येतो. आणि आई तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे अशी की बाबा आणि आत्या माझ्या मागेच लागले होते की एनओसीवर सही कर म्हणून, परंतु मी नाही केली. अरुंधती म्हणते की बरं झालं तू सही नाही केली. आता दोघंही तिथून निघून जात असतात. त्याच वेळी विशाखा तिथे येते आणि तिच्या स्कूटीवरनं चाललेली असते. त्यावेळी अरुंधती ही विशाखाकडे येते आणि विशाखाला म्हणते विशाखा अगं आई आणि आप्पा दोघंही 2 दिवसापासून गायब आहे, त्यांचा काहीही पत्ता नाही, तुला काहीच वाटत नाही का. तेव्हा विशाखा म्हणते की अगं मला का नाही त्यांची काळजी वाटणार, मुलगी आहे मी त्यांची, वैरी नाही. आणि मला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की आप्पा जर आईला घेऊन जात असेल ना तर ते न ठरवल्याशिवाय काहीही करणार नाही. त्यांनी त्यांची काहीतरी सोय नक्की केली असेल आणि ते नक्कीच सुखात असतील. अरुंधती म्हणते की अगं काय बोलतीयस तू हे, आणि सुखात असतील म्हणजे ट्रिपला गेलेत का ते. अगं या घरातून दुःखातून कोणालाही न सांगता ते घरातून बाहेर पडले तर ते कुठल्या दुःखामध्ये असतील. अशा वेळेला ते दुसरी काय सोय करणार आहे. तेव्हा विशाखा म्हणते की अरुंधती तू मला गिल्ट देण्याचा प्रयत्न करतेयस, पण हे बघ ह्या गोष्टीचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. आणि हो, काही निर्णय हे फक्त इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली घ्यायचे असतात. केदारचं अजूनही धड चाललेलं नाहीये आणि मला सांग की मी किती वर्ष नोकरी करणार आहे अजून. आणि जर हे घर विकून माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असेल तर काय हरकत आहे या सगळ्यामध्ये. अरुंधती म्हणते की विशाखा अगं हा तुला स्वार्थी विचार नाही वाटत का. केवळ आपल्या आईवडिलांना त्रास द्यायचा, तेही आपल्या फायद्यासाठी, हे तुला अयोग्य नाही वाटत. तेव्हा विशाखा म्हणते की हे बघ तुला माझ्याबद्दल जो काही विचार करायचा आहे ना तो तू कर, पण त्याने मात्र मला काहीही फरक पडत नाही. मग अरुंधती म्हणते की ठीक आहे, आता असं बोलल्यावर माझा प्रश्नच मिटला ना. असं बोलल्यानंतर आता विशाखा तिच्या गाडीवर तिथून निघून जाते. तर यश अरुंधतीला म्हणत असतो की आई बघितलं ना त्या संजनाने किती सर्वांचं ब्रेन वॉश केलंय ते. अरुंधती म्हणते की जाऊ दे यश आपण निघूयात. त्याच वेळी यशला एक कॉल आलेला असतो आणि मग यश त्यांना म्हणतो की आता लगेच यायचंय का. बरं ठीक आहे येतो मी. अरुंधती विचारते की काय रे यश काय झालं. तेव्हा यश म्हणतो की आई माझ्या स्टुडिओमध्ये एक प्रोड्युसर येतोय, त्यामुळे मला आता जावं लागेल. तर अरुंधती म्हणते की ठीक आहे जा तू, मग तुझं काम महत्वाचं आहे, तू जा, मी एकटी जाईल. तर यश म्हणतो की आई परंतु काही झालं तरी तू मला कळवत राहा. अरुंधती म्हणते की हो रे.
तर अरुंधती वृद्धांगण या वृद्धाश्रमात आलेली असते आणि ती आता मॅडमला विचारते की मॅडम, विनायक देशमुख आणि कांचन देशमुख हे इथे आले होते का? आता अरुंधती त्याच वृद्धाश्रमात आलेली असते ज्या वृद्धाश्रमामध्ये आई आणि आप्पा राहत होते. तर तिथे श्रीधर काका बसलेले असतात आणि ते अरुंधतीला म्हणतात की आता तुम्हाला त्यांची आठवण आली का? आता तुम्ही येताय का की ते जिवंत आहेत की मेलेत हे बघायला? अरुंधती म्हणते की अहो असं नका बोलू, मी त्यांना न्यायला आली आहे. आणि आहेत का ते इथे? श्रीधर काका म्हणतात की अरे वा, आधी त्यांना घराबाहेर काढून द्यायचं आणि मग लोकांनी नावं ठेवायला सुरुवात केली की मग पुन्हा त्यांना घरात घेऊन यायचं. त्यासाठी हे सगळं तुम्हाला लोकांसमोर लाजेने मान खाली घालावी लागते म्हणून हे सगळं करताय का? हो, इथे फार आनंदात जगता येते आणि कशाला पुन्हा तुम्ही त्यांना नरकात घेऊन जाताय? अरुंधती म्हणते की नाही नाही, मी पुन्हा तिकडे त्यांना पाठवणारच नाही. मला माहिती आहे त्यांना तिकडे खूप त्रास होतो. मी त्यांना कायमचं माझ्या घरी घेऊन जाणार आहे. तेव्हा श्रीधर काका म्हणतात की तुमच्या घरी? एक मिनिट, कोण आहात तुम्ही? अरुंधती म्हणते की मी अरुंधती आहे, त्यांची सून. तेव्हा आणि ते मला मुलगी मानतात. तेव्हा काका म्हणतात की अरुंधती, कांचनताई आणि आप्पांचं तर फार प्रेम आहे तुमच्यावर, सतत तुमच्याबद्दलच बोलत असतात. विनायकराव तर सारखे म्हणत असतात की माझा मुलगा नालायक आहे परंतु माझी सून मात्र सोनं आहे. आणि हेही सांगतात की ती माझी सून नाही तर माझी मुलगी आहे. कांचनताई तर हे सुद्धा म्हणाल्या की बाकी कोणी नाही आलं तरी माझी मुलगी आम्हाला नक्कीच शोधते. अरुंधती म्हणते की अहो कुठे आहेत ते? तेव्हा काका सांगतात की अगं ते म्हणाले की आम्हाला अरुंधतीवर ओझं व्हायचं नाहीये आणि त्यामुळे सकाळीच ते आश्रम सोडून निघून गेलेत. अरुंधती म्हणते की काय, कुठे गेलेत ते? श्रीधर काका म्हणतात की नक्की काय आहे ते म्हटले नाही परंतु त्यांच्या गावाकडे गेले असं म्हणत होते काहीतरी. अरुंधती म्हणते की कुठे, कधी गेले असतील ते तरी साधारणतः? श्रीधर काका म्हणतात की थोडी चुकामुक झाली तुमची, आत्ताच आमचा निरोप घेऊन ती निघाले, फार लांब गेले नसतील ते. अरुंधती त्यांना म्हणते की खरंच तुमचे खूप उपकार झाले आणि अहो मी केव्हापासून शोधते त्यांना. असं म्हणून अरुंधती आता तिथून निघून जाते. आप्पा आणि कांचन इकडे रस्त्याने चाललेले असतात. आता रस्त्यामध्ये एक दगड असतो आणि तो आप्पांना दिसत नाही आणि त्या दगडाला आप्पांना ठेच लागते. आप्पा खाली पडतात. कांचन म्हणते की काय हो, खूप लागलं का तुम्हाला? आप्पा रडायला लागतात आणि म्हणतात की काय झालं ग कांचन, हे आपलं जे घर होतं जिथे मी लहानचा मोठा झालो त्या घरामध्ये आपल्या किती साऱ्या आठवणी आहेत ग. ते घर आता मुळापासून नष्ट होणार परंतु आठवणी कशा नष्ट होतील ग? कांचन आप्पांना म्हणते की अहो तुम्ही प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नका ना, तुम्ही उठा बरं, मला हात द्या. आप्पा रडत असतात. कांचन त्यांना हात देत असते परंतु आप्पांना उठताही येत नसतं आणि आप्पा पुन्हा पुन्हा खाली बसत असतात, रडत असतात. आता कांचनही रडायला लागलेली असते. आप्पा आणि कांचन दोघंही रस्त्यावर बसलेले असतात. तर त्याचवेळी पाऊसही सुरू होतो. पाऊस आल्यामुळे आता दोघांना कुठे जावं काहीही कळत नसतं. दोघंही भिजत असतात. त्याचवेळी अरुंधती तिथे छत्री घेऊन येते. आप्पा आणि कांचन दोघंही रडत असतात. तर आता अरुंधती तिथे आलेली असते. अरुंधतीला बघून दोघंही शॉक होतात. अरुंधतीला बघून आप्पांना सगळ्या गोष्टी आठवायला लागतात आणि मग आप्पा अरुंधतीला म्हणतात की अरुंधती बघ ना ग, आम्हाला आमच्याच घरातून काढून दिलंय. मग अरुंधती आप्पांना म्हणते की आप्पा आता तुम्ही काहीच बोलू नका, उठा बरं. मग अरुंधती आप्पांना उठवते. आप्पा आणि कांचनला उठवते आणि आप्पा आणि कांचनला म्हणते की घरी चला, तुमची लेक अजूनही जिवंत आहे. ज्या मुलाला तुम्ही बोटाला धरून चालायला शिकवलं ना त्याच मुलाला आता हाताला धरून बाहेर काढण्याची गरज आहे. आणि आता जर नाही मी तुमचं घर तुम्हाला परत मिळवून दिलं ना तर नाव नाही लावणार अरुंधती म्हणून. कांचन आणि आप्पा दोघंही रडत असतात आणि आज आपल्या मुलाने आपल्याला घराबाहेर जाण्यासाठी मजबूर केलं परंतु आज आपल्या सुनेने आपला हात धरला त्यामुळे अरुंधतीचा त्यांना फार आधारही वाटत असतं आणि अरुंधतीचं खूप कौतुकही वाटत असतं. मग आता पाऊसही बंद झालेला असतो. अरुंधती छत्री बंद करते आणि आप्पांचा आणि कांचनचा हात हातात घेते आणि त्यांना दोघांनाही घेऊन घरी जात असते. तेव्हा कांचन आणि आप्पा फार कौतुकाने अरुंधतीकडे बघत असतात. तर अरुंधतीने आज सुनेप्रमाणे मुलीचेही सगळे कर्तव्य पार पाडलेले असतात. अरुंधतीवर आप्पा आणि कांचनचा काही राईट नसताना सुद्धा आप्पांच्या आणि कांचनच्या मदतीला अरुंधतीच धावून आलेली असते आणि जे लोक आप्पा आणि कांचनच्या घरातले असतात त्यांनी मात्र आप्पा आणि कांचनला परक केलेलं असतं त्यामुळे त्यांना फार वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. अनिरुद्धला म्हणत असते की बाबा जसाच तसा टॉवर इथं उभा होईल का हो, म्हणजे आपण जसा बघितलाय तसाच आपल्या घराच्या जागी होईल ना उभा. तर अनिरुद्ध अभिला विचारतो की काय रे अभि, आप्पांचं काही पत्ता लागला का आणि त्यांचा काही फोन वगैरे लागला का? मग त्यावेळी संजना म्हणते की जर त्यांच्या बाबतीत काही वेडवाकडं झालं असेल तर
आणि त्याच वेळी तिथे गाडी आलेली असते। एका 4 व्हीलरमध्ये आजी आणि आप्पा आलेले असतात आणि अरुंधती देखील त्यांच्यासोबत असते। आजी आप्पांना समोर बघून संजना आणि अनिरुद्धला तर खूप मोठा शॉक बसतो, परंतु अनिरुद्धला आनंद होतो की चला आजी आणि आप्पा घरी आले आणि तो लगेच त्यांच्याकडे जायला लागतो। यश, अनघा, आरोही आल्या आल्या आजी आणि आप्पांना भेटतात आणि त्यांना बघून त्यांना खूप आनंद झालेला असतो। मग अनिरुद्ध आता आजी आणि आप्पांना म्हणतो की आप्पा चला आपण आपल्या घरी जाऊया, परंतु आप्पा आणि कांचन दोघेही आता अनिरुद्धकडे पूर्णपणे इग्नोर करतात आणि ते अरुंधतीच्या घरी जायला लागतात। मग अनिरुद्ध आता आजी आणि आप्पांना म्हणत असतो की अहो आप्पा आणि आई आपलं घर इकडे आहे, तुम्ही इकडे चला ना, इकडे कुठे चाललात तुम्ही? मग आप्पा म्हणतात की आपलं घर राहिलंय का ते? माझं तर अजिबातच नाही राहिलंय, असं आप्पा अनिरुद्धला म्हणतात। तर कांचन सुद्धा फार हट झालेली असते आणि कांचन तर अनिरुद्धकडे बघतही नसते। आता कांचनची नजर अनिरुद्धला सगळ्या काही गोष्टी सांगत असते, कारण आतापर्यंत कांचनने अनिरुद्धची कधीही साथ सोडली नसते आणि अनिरुद्ध कितीही जरी वाईट वागला असेल तरी प्रत्येक वेळी कांचनने त्याची साईड घेतलेली असते। परंतु यावेळी मात्र कांचन अनिरुद्धच्या बाजूने नाही तर अनिरुद्धच्या विरोधात बोलत असते आणि तीही आप्पांच्या बाजूला उभी असते आणि अरुंधतीच्या साईडने झालेली असते। आप्पा आणि कांचन दोघंही आता अरुंधतीच्या घरी राहायला जाणार असतात, त्यामुळे अनिरुद्धला मात्र फार वाईट वाटत असतं आणि त्यामध्येही त्याला कमीपणा वाटत असतो आणि त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो। बाकी अनघा, आरोही आणि यशला मात्र खूप आनंद झालेला असतो। तर मित्रांनो, आता हे बघणं रंजक ठरणार आहे की अनघा, आरोही आणि यश हे तिघही आता अरुंधतीच्या घरी राहायला जातील का? आणि जर अनघा आणि जानकी अरुंधतीच्या घरी राहायला गेली तर मग आभीचं काय होईल? मग आभी कशा प्रकारे त्या दोघींमुळे आभीचा निर्णय बदलेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायला मिळतीलच। तोपर्यंत जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील आणि तुम्ही लगेच बघू शकता। सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट। थँक्यू। मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे।